नमस्कार, मी वंदनाच प्युअर व्हेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी पुरी भाजी। यासाठी आपण सर्वात प्रथम पुरीसाठी लागणारं कणिक जे आहे ते मळून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा रवा, बारीक रवा असला तरीही चालेल, यामुळे पुरीला जे आहे ते टेक्स्चर छान येतं। नंतर 1/4 चमचा 1/4 टीस्पून साखर, 1/4 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून तेल। तर आता सर्वात आधी आपण पुरीचं कणिक मळायला घेणार आहोत। हे सर्व जे मिश्रण आहे ते सर्व ज्यात आपल्याला मळायचं त्यात काढून घ्यायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल जे आहे ते आपल्याला कडकडीत गरम करून टाकायचं आहे यावर। त्यामुळे पुरी जी आहे ती आपली अतिशय छान खुसखुशीत होते। यात तुम्ही जाड साखरऐवजी पिठी साखरही वापरू शकता आणि काही लोक साखरेच्या ऐवजी गुळही वापरतात, तरी चालेल, गुळ वापरला तरीही चालेल। आता तेल जे आहे ते आपलं मस्त कडकडीत गरम झालं आहे, बघू शकता तुम्ही, वाफा निघताय डायरेक्टली। आता ते असं याच्यावर ओतून घ्यायचं आहे पिठावर छान आणि मळून घ्यायचं आहे। आता हे जे यावर आपण कडकडीत गरम केले जे तेल ओतलं आहे ना, ते असं मस्त पूर्ण पिठाला असं लावून घ्यायचं छानपैकी। पूर्ण पिठाला लागलं पाहिजे प्रॉपरली ते, म्हणजे आपल्या पुऱ्या एकदम छान होतात। आता हे तेलाचं मोहन जे आपण टाकून घेतलं ते प्रॉपरली आपण सगळ्या पिठाला लावून घेतलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। ही जी कणिक आहे आपण घट्टसर भिजवून घेणार आहोत। खूप लूज नाही भिजवायची, म्हणजे खूप अशी पातळ नाही भिजवायची कणिक, नाही तर मग पुऱ्या व्यवस्थित होत नाही, फुगत नाही मग प्रॉपर। थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। हे कणिक जे आहे ते प्रॉपर मळून घ्यायचं आहे। आता पूर्ण कणिक मळून जेव्हा होईल आपलं, तेव्हा वरतून आपल्याला तेलाने परत एकदा छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या मऊ पुऱ्या होतात मस्त। हे तेल आहे मस्त पूर्ण असं पिठात गेलं पाहिजे, असं एवढं छान मळायचं आहे। मळण्याची मेहनत असते याची, व्यवस्थित मळलं की एकदम छान पुऱ्या येतात। आता आपण कणिक जे आहे मस्त तेल लावून मस्त मळून घेतलेली आहे। आता ती थोडा वेळ अर्धा ते पाऊण तास आपण झाकून ठेवणार आहोत। आता आपण पुरीचं कणिक जे आहे ते भिजायला ठेवून दिलेलं आहे, तोपर्यंत आपण भाजी कशी बनवायची ते बघूया। सर्वात आधी आपण साधारण 1.5 ग्लास पाणी जे आहे ते आपण एका पातेल्यात गरम व्हायला एका साईडला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारीला सुरुवात करू। आता आपण भाजीसाठी लागणारं साहित्य आहे आपलं 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडलेले। बटाटे उकडताना साधारण अर्धा चमचा मीठ टाकायचं, म्हणजे बटाटे जे आहे ते आळणी लागत नाही। नंतर यामध्ये आपण तेलात जेव्हा आपण फोडणी देऊ तेव्हा आपण साधारण 3 कांदे बारीक कट करून घेतलेले, नंतर अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, नंतर कोथिंबीर जी आहे ती आपण वरतून स्प्रेड करणार आहे। आता आपण जे वाटणासाठी लागणारं जे साहित्य आहे ते तुम्हाला सांगते मी। वाटणासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा जिरं, अर्धा टोमॅटो कट केलेला, थोडा तो जाड चॉप असला तरी चालेल, कारण आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचा आहे तो। नंतर आपल्याला साधारण 10 ते 11 लसणाच्या पाकळ्या, 1 जाड चॉप केलेला कांदा, 1 तेजपत्ता, 1 तेजपान, नंतर साधारण 8 ते 9 खोबऱ्याचे तुकडे। हा किचन किंग मसाला आहे, तुम्ही कोणताही तुमच्या घरात जो मसाला अवेलेबल असेल, पनीरचा मसाला असेल किंवा मिसळचा मसाला असेल तो टाकला तरी चालेल। नंतर 1 चमचा धने पावडर, नंतर अर्धा चमचा सुंठ पावडर, ओलं आलं असलं तरीही चालेल, आल्याचे तुकडे 2 घेतले तरी चालतील याऐवजी, नंतर अर्धा चमचा मीठ। हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। आता सर्वात आधी आपण हे जे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊ। त्याचबरोबर वाटणामध्ये आपल्याला कोथिंबीरचे जे छोटे छोटे दांडे आहेत ते पण टाकायचे आहे। सर्वप्रथम आपण कढई थोडीशी तापली की त्यामध्ये आपण 2 पळ्या तेल टाकून घेणार आहोत। त्याला थोडी मोहरी टाकून बघायची किती गरम झाले तेल। मोहरी जर तडतडली तर समजून घ्यायचं तापले तेल। मोहरीवरती यायला सुरुवात झाली, मोहरी टाकली तरी चालेल, साधारण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं हे टाकून द्यायचं आहे। आता
आता आपण बारीक कट केलेला कांदा, 3 कांदे आहेत छोटे, तुमचे मोठे कांदे असतील तर तुम्ही 2 घेतले तरी चालेल. साधारण पाव भाग जो आहे तर तो वाटणाला टाकायचा आणि 1/3 भाग जो आहे तर तो आपण कट करून टाकायचा, म्हणजे भाजीला खूप छान चव येते. आता कांदा टाकलाय आपण, कांद्यात थोडंसं मीठ टाकू आपण, अगदी चिमूटभर. तोपर्यंत आपण वाटून घेऊया. वाटणामध्ये सर्वात आधी खोबरं टाकून द्या, किंवा सगळं एकत्र टाकलं तरी चालेल, तसं काही नाही. हे सगळे जिन्नस एकत्र करायचे, मिक्सरला वाटून घ्यायचे, छान एकदम फाईन पेस्ट बनवायची याची. यामध्ये जो आपण मसाला जो वापरला आहे, सपोज किचन किंग मसाला आहे, पनीर मसाला आहे किंवा मिसळ मसाला, तो आपण आधीच यातच बारीक करून घ्यायचा, म्हणजे तोंडात येत नाही, तो खाताना असा मसाला तोंडात लागत नाही. तसेच हे कोथिंबीरीचे छोटे काप, कोथिंबीरीचे दांड्यांचे काप केले, ते पण टाकून द्यायचे. आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आपल्याला. आता हे जे आपण वाटणाचे जिन्नस टाकले मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते सर्व जे आहे ते थोडेसे पहिल्यांदा कोरडे मिक्स करून घ्यायचे, नंतर त्यात थोडं थोडं पाणी ओतून आपण व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहोत आणि याची फाईन पेस्ट करायची आपल्याला. कांदा बारीक गॅसवर आपण तळायला ठेवला होता या तेलामध्ये. आता आपण हे फाईन पेस्ट केलेली आहे, वाटण जे आहे ते यात ओतून द्यायचं. आता पाणी जर जास्त टाकलं तर लगेचच आपलं तळायला, जो मसाला तळायला खूप वेळ लागेल. आता फुल गॅस करायचा आहे आणि हे टोमॅटो यात टाकायचे. टोमॅटो नंतर टाकण्याचं कारण असं की टोमॅटो जो फ्लेवर आहे तो अजून प्रॉपरली त्यात उतरतो. तुम्हाला आधी टाकायचं आधी टाकू शकतो. आता फुल गॅसवर हे मिश्रण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे. आता यावर हे पटकन होण्यासाठी यावर झाकण ठेवलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता या मिश्रणाला थोडंसं तेल सुटायला लागलं आहे. आता या स्टेजला आपल्याला आपण फोडणीला जी मिरची वगैरे काढून घेतलं होतं, साधारण 1 ते 1.5 चमचा मिरची आहे, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर किंवा कोणती कलरची मिरची वापरली तरी चालेल, अर्धा चमचा, साधारण 1/4 टीस्पून जे आहे ते आपल्याला हळद यूज करायची, आणि अर्धा चमचा काळा मसाला, हे सगळं यात टाकून द्यायचं आहे. आणि यासोबतच आपल्याला आता थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे मसाले जे आहे ते आपल्याला प्रॉपरली शिजले जातात. साधारण अर्धा ग्लास पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि याला पुन्हा एकदा तेल सुटून द्यायचं, साधारण 5 मिनटं लागतील तर. आता हे मिश्रण थोडंसं उकळायला सुरुवात होऊन द्यायची आहे, आणि उकळायला सुरुवात झाली ना की लगेचच आपल्याला यामध्ये 1 टीस्पून जे आहे ते आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे. गाईचं म्हशीचं कोणतंही टाकू शकतो, साजूक तूप कोणतंही टाका, यामुळे जे आहे हॉटेलसारखी चव येते. ग्रेव्हीच्या प्रत्येक भाजीला जर आपण तूप टाकलं ना तर अतिशय छान चव येते ग्रेव्हीला, आणि भाजी अतिशय छान लागते त्यामुळे. आता पुन्हा एकदा गॅस कमी करायचा आहे आणि छान ग्रेव्हीला तेल सुटून द्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत परतवायचं. तुम्ही तुपाऐवजी यात बटर वापरलं तरीही चालेल. तुम्ही बघू शकता आता मिश्रणाला कसं तेल सुटलं आहे, पूर्ण मिश्रणाला. आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, साधारण आपण 5 बटाटे घेतले होते ना, तर 1 बटाटा थोडासा जास्त स्मॅश करून यात टाकून द्यायचा आहे यात ग्रेव्हीमध्ये, म्हणजे जो आपल्या ग्रेव्हीला आहे तो दाटसरपणा येतो. आणि ग्रेव्ही आता आपण अजून 5 मिनटं जे आहे आपण पुन्हा एकदा झाकण लावून ठेवणार आहोत, म्हणजे पूर्ण या मिश्रणाला तेल सुटेल. तोपर्यंत एका बाजूला तेल तापत ठेवायचं आहे पुऱ्यांसाठी, म्हणजे आपला वेळ वाया नाही जाणार. आता पुन्हा एकदा झाकण ठेवते मी आणि गॅस कमी करायचा. आता हे मिश्रण जे आहे साधारण 1 मिनिटाने ओपन करायचं आणि परत 1-2 वेळेस परतून घ्यायचं छान, आणि परत एक झाकण ठेवायचं. असं 2 ते 3 वेळेस करायचं. आणि आता बघू शकता तुम्ही पूर्ण मिश्रणाला तेल सुटलंय. तर या स्टेजला आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं, गरम केलेलं पाणी, साधारण 1.5 ग्लास पाणी ओततोय आपण यामध्ये. ज्यांना अजून पातळ पाहिजे असेल ते अजूनही गरम पाणी करून ओतू शकता. आणि या स्टेजला आपण यामध्ये लगेचच बटाटे टाकले तरी चालेल. हे बटाटे जे आहे ते कट करून घेतलेले मी. आता छान याला उकळी येईपर्यंत आपण एका साईडला पुऱ्या करायला घेऊ. आता आपण हे पुऱ्यांचं पीठ जे भिजायला ठेवलं होतं तर ते पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून बघा अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता ह्या पूर्ण पिठाला जे आहे
तेल लावून घ्यायचं आहे. आता असे पूर्ण पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आपण आणि या गोळ्यांनाही वरतून तेल लावायचे, म्हणजे जी पुरी आहे ती एकदम प्रॉपर छान येते. आणि याला पीठ लावायचं नाही, या पुऱ्यांच्या कणिकला वरतून फक्त तेलातच आपल्याला लाटून घ्यायचे आहे. याचे पहिले आधी गोळे करून घ्या. काही लोक वेळ वाचवण्यासाठी एक मोठी पोळी लाटतात आणि त्याची कट करून पुऱ्या बनवतात. तसं केलं तरीही चालेल, फक्त लाटताना पीठ वापरायचं नाही. मोठी पोळी जरी केली तरी तिला आपण तेलच लावून करायचं आहे. आता ह्या छान पुऱ्या छान हलक्या हाताने लाटून घ्यायच्या आहे. आणि पुरी जी आहे थोडीशी जाडसरच लाटायची, जास्त पातळ लाटायची नाही, नाहीतर मग त्या पुऱ्या कडक होतात. आता तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे. खूप जे तेल आहे ते असं कमी तापलेलं नको आहे. जर कमी तापलेलं असेल तर पुऱ्या फुगणार नाही. साधारण आपण कणिक किंवा काही टाकल्यानंतर असं 1 सेकंदात वरती आलं समजून घ्यायचं तेल तापलंय आपलं. आता पुऱ्या तळायला सुरुवात करायची. आता एक पुरी अशी सोडून तळून घ्यायची. यावर असं मस्त तेल टाकायचं आहे, म्हणजे पुरी आपली छान टम्म फुगते. दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायची लगेचच. अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत. आता आपल्या सर्व पुऱ्या ज्या आहेत तळून झालेल्या आहेत आणि भाजी पण एकदम मस्त झाली आहे. कमी गॅसवर उकळून घेतली मी प्रॉपर. आणि सगळ्या शेवटी त्यावर कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर एकदम मस्त हलवून घ्यायची. बघू शकता तुम्ही भाजीला किती छान तर्री आली आहे. आणि आपण आता ही सर्व करणार आहोत. अशा पद्धतीने आपली खमंग अशी पुरी भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा घरी. आणि जर तुम्हाला आवडली तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली. आणि अजून काही तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या नक्की आणेल. धन्यवाद.